श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. येत्या शनिवारी भगवान श्रीरामांचे परम भक्त हनुमानजी म्हणजेच मारुतीरायांचा जन्मोत्सव आहे. या जन्मोत्सवाच्या निमित्तानं सर्व राम भक्तांना, सर्व राम उपासकांना, सर्व स्वामी भक्तांना, सर्व दत्त भक्तांना आणि सर्व हिंदूंना, समस्त हिंदूंना श्री हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सज्जन हो, आज आपण हनुमंतरायांच्या जीवनातील अत्यंत महत्वपूर्ण 5 गोष्टीवरती चर्चा करणार आहोत. हनुमंतरायांच्या दिव्य चरित्राबद्दल, हनुमंतरायांच्या लीलाबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. या व्हिडिओमध्ये आपण ज्या 5 गोष्टी जाणून घेणार आहोत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे उत्तम चारित्र्य. हनुमंतरायाकडून भक्ताचं चारित्र्य कसं असायला पाहिजे ते आपण चांगल्या रीतीने समजून घेऊ शकतो. त्यांचं आपल्या प्रत्येक इंद्रियावरती उत्तम प्रकारे नियंत्रण आहे. जिकडे जाऊ वाटलं तिकडे आपण गेलो, जे काय खाऊ वाटलं ते खाल्लं, जे काय पाहू वाटलं ते पाहिलं आपण. याला इंद्रिय विजय म्हणत नाही. हनुमंतरायाच्या दिव्य चरित्रातून दुसरी गोष्ट आपल्याला शिकायला भेटते ती म्हणजे त्यांची एकनिष्ठ भक्ती. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. खंडीभर देवांची उपासना करण्यापेक्षा एका देवाची एकनिष्ठ भक्ती करा. आपला एक इष्टदेव ठरवून घ्या आणि त्याच देवाची दृढतेने एकनिष्ठपणे भक्ती करा. 33 कोटी देवांना भजण्याची गरज नाही तुम्हाला. तुम्ही 33 कोटी देवांना जर स्वामींची भक्ती करत असाल तर स्वामीमध्ये तुम्हाला सर्व देव दिसणं गरजेचं आहे. शास्त्रामध्ये एक गोष्ट सांगितलेलं आहे, एक साधे सब सदे, सब साधे सब जय. हनुमंतरायासारखा आपल्या स्वामीची दक्षतेने आणि तत्परतेने सेवा करणारा दुसरा सेवक आजपर्यंत कुणी झाला नाही. तर भक्ताचं भगवंतावरती कसं प्रेम असतं किंवा किती पराकाष्ठेचं प्रेम असतं याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो मी. 5वी गोष्ट हनुमंतरायाकडून आपल्याला ही शिकायला भेटते की अनेक योग्यता असताना, अनेक दैवी सामर्थ्य आपल्या जवळ असताना, अष्टसिद्धी 9 निधी जवळ असताना कुठल्याही शक्तीचा, कुठल्याही ताकदीचा, आपल्या बुद्धिमत्तेचा किंवा आपल्या पराक्रमाचा कणभरही अहंकार आपल्या मनामध्ये कधीही न येऊ देता तुम्ही करत असलेली भक्ती, तुम्ही करत असलेली उपासना किंवा तुम्ही करत असलेली साधना लवकरात लवकर सफल व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर पहिली गोष्ट करा. दुसरी गोष्ट, उपासना करत असताना, साधना करत असताना किंवा भक्ती नामस्मरण करत असताना. तिसरी गोष्ट, आपली भक्ती, आपली साधना, आपली उपासना सफल व्हावी म्हणून हनुमंताला साधनेला बसायच्या अगोदर प्रार्थना करायची. काय म्हणून प्रार्थना करायची? आणि मी ज्या देवाची, मी ज्या भगवंताची उपासना करत आहे ती उपासना तुमच्याप्रमाणे सफल होऊ द्या आणि माझ्या भक्ती मार्गातील, साधना मार्गातील, उपासना मार्गातील सर्व अडथळे, अडचणी, संकट, समस्या दूर करा. जाता जाता परत एक विनंती आहे की ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. या व्हिडिओमधील कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या ते कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका. तर भक्ती संदर्भात, साधनेच्या संदर्भात किंवा उपासनेच्या संदर्भात किंवा सेवेच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य विचारू शकता. तर तुमच्या अनमोल प्रतिक्रिया आणि तुमचे सर्व प्रश्न आणि तुमच्या सर्व शंका कमेंट करून अवश्य विचारा. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.